नवरी आहे बुद्धी, नवरा आहे काम, सासू आहे वासना आणि सासऱ्याचं नाव आहे दंभ. आणि त्या दंभाला 4 मुली आहेत म्हणजे नंदा, आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आणि हे शर जे विकार आहेत हे तिचे धीर आहे. त्या पुरीचं असं म्हणणं आहे, मी काय करते नवरा तर माझा धोकादायक आहे, सासू सासरा तर माझा धोका. मग मी एक आयडिया करणार आहे. काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार आहे, वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करून देणार आहे, आणि दीर तो दंभ नावाचा जो सासरा आहे करून देणार आहे या घरात. आणि त्या 4 नंदांचं मी लग्न करून देणार आहे, म्हणजे त्या नवऱ्याच्या घरी जातील. आणि हे 6 दीर राहिले या 6 मी दीर माझे वाईट निघतील, नंदांचं माझ्या होईल, नवरा माझा भजनात होतील, सासू माझी नामात तरी होईल. आणि सासरा जेव्हा घरातून निघून जाईल तेव्हा बोधावर आरूढ झालेली मी एकटी राहील. आणि मी जेव्हा एकटी राहील तेव्हा माझ्या हृदयामध्ये ज्ञानरूपी प्रकाश इतका पडेल, हजारो सूर्य जरी एकत्र केले तरी माझ्या ज्ञानाची तुलना होणार नाही. असं का सरपंचाची किंमत गावात आहे, खासदाराची किंमत मतदारसंघात आहे, मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, पण विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात आहे. आणि तो विद्वान ज्ञानाने 10 दिशा किती आहे दिशा 4 म्हणणारे कोण कोण आहे फटकन बोला. हा तू एक किती 4 तुझं किती म्हणणार दिशा दिशा किती 8 अजून दिशा किती नाही 9 वाला दिशा किती